पूरे देश में आज 14 अप्रैल को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती पूरे हर्षोल्लास के साथ मनाई जा रही है। हर जगह बाबा साहेब अम्बेडकर के अनुयायी जय भीम का नारा लगाते हुए बाबा साहेब अम्बेडकर को अभिवादन करते नजर आ रहे हैं। बाबा साहेब अम्बेडकर की जयंती के उपलक्ष्य में आज चेंबूर के अम्बेडकर गार्डन के पास नवनिर्मित अशोक स्तंभ का उद्घाटन किया गया। यह उद्घाटन महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवं इलाके के सांसद राहुल शेवाले के हाथों किया गया। साथ ही डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती के उपलक्ष्य में केंद्रीय मंत्री रामदास आठवले सहित चेंबूर के विधायक प्रकाश फातर्पेकर और पूर्व मंत्री और विधायक रहे चंद्रकांत हंडोरे और कुर्ला विधानसभा के विधायक मंगेश कुडालकर और स्थानीय नगर सेविका आशाताई मराठे, साथ ही वंचित बहुजन अघाड़ी के नेता सुजात अम्बेडकर ने बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर हार माल्यार्पण कर जयंती मनाई। मुंबई पुलिस की निगरानी में यह जयंती धूमधाम से हजारों लोगों की उपस्थिति में मनाई गई। बाबा साहब अम्बेडकर जी के 132वें जयंती के अवसर पर पूरे मुंबई में, पूरे महाराष्ट्र में, पूरे देश भर में, इतना ही नहीं तो भारत के बाहर भी कई देशों में बाबा साहब अम्बेडकर जी की जयंती कल 14 अप्रैल को मनाई जाएगी। बाबा साहब अम्बेडकर जी का योगदान है, बहुत बड़ा योगदान अपने देश के लिए रहा है। दलितों की मुक्ति के लिए तो उन्होंने बहुत बड़ा संघर्ष किया था, लेकिन उसके साथ साथ बाबा साहब अम्बेडकर जी ने देश का संविधान लिखकर समाज में समानता प्रस्तावित करने की कोशिश उन्होंने की थी। और इसीलिए पूरे देश भर के लोग बाबा साहब अम्बेडकर जी को मानते हैं। सभी पार्टी के लोग बाबा साहब अम्बेडकर जी को मानते हैं। 14 अप्रैल का दिन सभी लोग मनाते हैं। और आज खुशी की बात यह है कि हमारे राहुल शेवाले जी जो यहाँ के मेंबर ऑफ पार्लियामेंट है, शिवसेना के एकनाथ शिंदे जी के साथ वो काम करते हैं। उनके प्रयत्न से यहाँ एक अशोक स्तंभ जो है, अशोक स्तंभ यहाँ खड़ा किया गया था और उसका विमोचन आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ राव जी शिंदे इनके हाथों से हुआ है। और हमारे लिए बहुत बड़ी खुशी की बात है कि चेंबूर का इलाका ये बहुत बड़ा अम्बेडकराइट इलाका है। यहाँ बहुत बड़ी बस्ती हमारी दलित समाज, बौद्ध समाज की है और एक बहुत ही अच्छा काम हुआ है। ये हमारे राहुल शेवाले जी ने बहुत अच्छा काम किया है और मुख्यमंत्री जी यहाँ आए, उन्होंने इसका उद्घाटन किया, इसीलिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ। और तमाम जनता को मैं इतना अपील करना चाहता हूँ कि बाबा साहब अम्बेडकर जी का योगदान देश के लिए बहुत ही ज़्यादा रहा है। अखंड भारत की संकल्पना उन्होंने सभी लोगों के सामने रखी थी। देश का जातीय व्यवस्था खत्म करने की भूमिका उन्होंने रखी थी। समाज में एकता समानता पैदा हुई भूमिका उनकी थी। उसके मुताबिक बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान का भारत खड़ा करने के लिए हम सब लोग कोशिश करते रहेंगे। और जिस तरह मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का अध्यक्ष हूँ, बाबा साहब अम्बेडकर जी ने इस पार्टी का सपना देखा था, रिपब्लिकन पार्टी का, और वो पार्टी मैं चला रहा हूँ। तो सभी वर्गों को मैं अपील करना चाहता हूँ कि बाबा साहब की रिपब्लिकन पार्टी को मजबूत करने की आवश्यकता है। आइए, हम आपका स्वागत करते हैं और बाबा साहब अम्बेडकर जी का सपना पूरा करने के लिए हम पूरी कोशिश करते रहेंगे। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि केंद्रीय मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते अशोक स्तंभाचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि संपूर्ण चेंबूर परिसरातील नागरिकांमध्ये एक उत्साह आणि आनंद आहे। गेले कित्येक दिवस चेंबूरमधल्या नागरिकांची एक भावना होती की या अशोक स्तंभाचं काम पूर्ण व्हावं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे हे काम थांबलं होतं। परंतु हंडोरे साहेब असेल, RPIचे आमचे पदाधिकारी या सगळ्यांनी गेले कित्येक वर्ष हा सगळा प्रयास केला आणि सगळ्यांच्या मिळून मेहनतीचं चीज आज फळ आज झालेलं आहे आणि आज काम पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आज दरवेळी 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव आनंदात साजरा करतो, पण आजचा आनंद हा वेगळा आनंद आहे कारण अशोक स्तंभाचं काम पूर्ण झालेलं आहे। मी स्वतःला भाग्यशाली समजतो की माझा वाढदिवस 14 एप्रिलला आहे, माझा जन्म 14 एप्रिलला झाला आणि त्यामुळेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मला जन्मताच आशीर्वाद आहे। त्यामुळे माझं आयुष्यातलं हेच ध्येय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे न्यायचे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं। आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आणि स्थानिक खासदार, कार्यसम्राट खासदार राहुल शेवाळेजी यांच्या अथक प्रयत्नात आपण बघितलं असेल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या शिल्पाचं उद्घाटन झालेलं आहे
आणि गेल्या अनेक 12 वर्षापासूनची मेहनत सातत्याने पाठपुरावा हा त्या ठिकाणी करावा लागला आणि निश्चित स्वरूपाने आज अभिमान वाटतो की आज आंबेडकर जयंतीनिमित्त आज या ठिकाणी या शिल्पाचं उद्घाटन झालं. जे चैत्यभूमीला ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारचं शिल्प या ठिकाणी झालं आणि संपूर्ण चेंबूर कुर्ला परिसरातील सर्वच आंबेडकर प्रेमी नागरिकांना त्याचा अभिमान. त्यांचं स्वागत करतोय की त्यांनी आज इकडं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर जो अशोक स्तंभ उभा केलेला होता. मी मंत्री असताना ह्या गार्डनचं सुशोभीकरण मी केलेलं होतं आणि गार्डनच्या बाहेर अशोक स्तंभ उभा केलेला होता. पण दुर्दैवानं त्याच्यावरचे 4 सिंहाच्या ज्या मूर्ती आहेत त्याला केंद्र सरकारची परवानगी लागते आणि ती परवानगी न मिळाल्यामुळे गेली 10-12 वर्ष तो अशोक स्तंभाविना तो अशोक स्तंभावरचा जो सिंहाचा पुतळा आहे तो बसवू शकला नाही. आपले लोकल खासदार राहुल शेवाळेजी हे खासदार असल्यानं दिल्लीमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन त्याला मंजुरी आणून दिली आणि त्यामुळं आज या ठिकाणी हा 4 सिंहाची मूर्ती आहे ती बसवण्यात आली. मी माननीय मुख्यमंत्री आणि खासदार राहुल शेवाळे यांचे मनापासून धन्यवाद देतो की बऱ्याच वर्ष रखडलेला हा प्रश्न होता. अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, उपोषणं केली, परंतु केंद्र सरकारच्या ताब्यातला हा मुद्दा असल्यामुळे ते काय मार्गी लागलं नव्हतं. परंतु आता ते मार्गी लागलं आणि त्याचं अनावरण आज या ठिकाणी चेंबूरमध्ये मुख्यमंत्री आले आणि त्यांनी केलं. तुम्ही स्वतः बाबासाहेबांना हात टाकणार आहे करणार काय? नाही, मी आता या स्मारक समितीचा अध्यक्ष आहे आणि आमच्याकडे प्रथा आहे स्मारक समितीच्या वतीनं प्रत्येक वर्षी महापौर येतात, परंतु यावेळेस महापौर नाही आहेत. प्रशासक असल्यामुळे महापौर नाही आहेत या ठिकाणी. त्यामुळं यावर्षी माननीय आठवले साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी पुतळ्याला हार अर्पण केला जाईल, अभिवादन केलं जाईल आणि स्मारक समितीचा अध्यक्ष म्हणून आणि खासदार राहुल शेवाळे या ठिकाणी आहेत. आम्ही सगळे मिळून या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करू. अम्बेडकर की जयंती है, पूरे देश में, पूरे राज्य में और पूरी दुनिया में बहुत ही धूमधाम से मनाई जा रही है. आज हमको बेहद खुशी है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सांसद सुप्रियाताई सुळे ने जो महाराष्ट्र सरकार को मांग की थी उद्धव ठाकरे साहब की सरकार से कि हर जगह पे अशोक स्तंभ का निर्माण होना चाहिए, वहाँ पे परमिशन मिलनी चाहिए, आज उसी कानून के तहत चेंबूर की इस नगरी में कहीं ना कहीं अशोक स्तंभ का यहाँ पे लगाने का काम किया गया. बस दुख इस बात का है कि चेंबूर में सबसे बड़ा बाबा साहब अम्बेडकर का जो पुतला है, जहाँ पे मेयर से लेके आयुक्त से लेके सब लोग अभिवादन किए बिना यहाँ से अपना पैर नहीं हिलाते. मुख्यमंत्री महोदय यहाँ पे आए, फोटोग्राफी की और भाग गए. 5 मिनट रुक जाते, बाबा साहब को हार पहना के चले जाते. ये महाविकास आघाड़ी सरकार का निर्णय था. माननीय सुप्रियाताई सुळे जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सांसद है, उन्होंने इसका फॉलोअप किया था कि हर महाराष्ट्र के ज़िले में जो मांगेगा उसको अशोक स्तंभ लगाने की अनुमति दी जाए. अगर ये हमारे भारत देश का प्रतीक है तो हर आदमी जो उसे मांगेगा उसको लगाने का अधिकार होना चाहिए. और उसके तहत ये कानून बना था. अगर कानून बनाते समय राहुल शेवाड़ी जी रह गए, हंडोरे साहब रह गए या और कोई भी बाबा साहब अम्बेडकर का अनुयायी रहेगा, उसने फॉलोअप किया होगा, हम सारे बाबा साहब अम्बेडकर के अनुयायियों का 132व्या भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना माझा क्रांतिकारी व मानाचा जय भीम. तुमच्या पाठीमागे उभे आहेत. तुम्हाला एवढा पाठिंबा काय सांगणार? हा फक्त मला मिळाला पाठिंबा नाही आहे, हा बाळासाहेबांच्या विचारांना, वंचित बहुजन आघाडीच्या विचारांना आणि आंबेडकरांनी स्वीकारलेल्या युवकांचा पाठिंबा आहे. आणि तो पाठिंबा मला नाही आहे, ती आमच्या सगळ्यांची एकत्र जाण्याची ताकद आहे. ते कोणाच्या पाठीमागे नाही आहेत, मी कोणाच्या पुढे नाही आहे. आम्ही सगळे आंबेडकरवाद पसरवायला आणि वंचितची सत्ता बसवायला एकत्र चाललेलो आहोत. वारीसदार आहे तुम्ही, स्वतः बाबासाहेबांचा वारीसदार आहे तुम्ही, आज स्वतः पुष्प अर्पण केलं, काय सांगणार आहे?
मी इकडे बाबासाहेबांचा वारिसदार म्हणून नाही, तर एक बाबासाहेबांचा अनुयायी, त्यांचा विचार मानणारा आणि एक राजकारणाचा विद्यार्थी ज्याला बाबासाहेब मनापासून पटलेत, या अर्थाने एक अनुयायी म्हणून इकडे पुष्पहार करायला आलेलो आणि सर्वांना या माध्यमातून भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला एक युवांची एक मोठी गर्दी आहे तुमच्या सपोर्टसाठी, काय सांगणार आहे? युवा रात्री येतं ह्या ठिकाणी तुमची सपोर्ट तुमचं तुम्ही आज महाराष्ट्रात कुठेही जावा, तुम्हाला एवढ्याच जोशात एवढ्याच गर्दीने युवा भीम जयंती साजरा करताना रस्त्यात दिसतील. हे काय पहिल्यांदा नाही होते, पहिल्यांदा मी आलो आहे. पण आपण जर बघितलं असेल तर चेंबूर डायमंड गार्डनचा हाच इतिहास राहिला आहे, जेव्हा दरवर्षी इतक्या मोठ्या संख्येने लोक येतात आणि एवढ्याच जोशाने एवढ्याच जल्लोषनी भीम जयंती साजरा करतात. वंचित बहुजन आघाडी त्याच्यासाठी भूमिका तुमची पुढच्या काय 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 तुमची जी पार्टी आहे वंचित पुढची भूमिका, पक्षाचं धोरण वाढवणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, निवडणूक लढवणं. साहेब आपल्या नेतृत्वातून येणारे निवडणुकीमधून बहुजन आघाडी नंबर 1 पार्टीमधून महाराष्ट्रामधून काय काय महाराष्ट्रामधून येणारी निवडणुकीमधून नंबर 1 पार्टीमधून वंचित आघाडी पार्टी येणार का? हो, आमचा तर असा विश्वास आहे. महापालिका चुनाव आहे, लोकसभा हो, आमच्या आमची पूर्ण प्रत्येक निवडणुकीला सामोरे जायची तयारी झाली आहे आणि येणाऱ्या निवडणूक जिंकू असा आमचा सगळ्यांचा ठाम विश्वास आहे. शान मुंबई महानगर शान मुंबई निर्वाचन क्षेत्रामधून 20,000 वोट 20 लाख वोट घेतलेली आहे ना. दादा, आत्ता जयंतीचा साजरा मी अजून कशाबद्दल बोलणार नाही. माझी मुंबई माझं घर, किंग्स माय होम, सायन्स सोनापट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा. आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करासहित. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.